रोहिदास आणि महेश. आपल्याला आठवत नाही नावं हम्म. लिहायची. हम्म. सानपाडे संघाचा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षात यायचं आहे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी. तर सामन्याला सुरुवात होतीये. स्ट्राईकला आहेत ते रोहिदास आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते महेश. बेलापूर संघाकडून सलामीची जोडी मैदानात रोहिदास आणि महेश. हे बघा सारसोळे संघाकडून पहिलं षटक आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना 4 षटकांचा असेल. 12 प्लेयर नाही का? सारसोळे संघाचा 12वा. तर सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो रवी. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल त्याला सामोरं जाईल सलामीला फलंदाज रोहिदास. पहिलाच चेंडू काहीसा करत मग चेंडू टाकतोय तो रवी. दिशा भरकटते पहिल्या चेंडूवर आणि अवांतर धावसंख्येने संघाचा श्री गणेश होतोय. फलक पोचतो 1 वर. आणि पहिला सूर्य कसा चेंडू अंच्या दिशेने मारलेला चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतो. सूर्य कसं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तर 2 धावा बघतात. 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत का नाही. 2च धावावर समाधान मानावं लागतंय. सूर्य पॅकअप म्हणावं लागेल यांचं. आणि 2 धावाने संघ पुढे सोडतो 3 वर. पुन्हा एकदा रवी तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल. आता मात्र समोर टाकलेला चेंडू स्ट्रेट हिट केलाय. बघूया आणि इथे सूर्य कसं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि इथे बघूया इथे अजून 2 धावा पूर्ण झाल्यात. एक पंचांनी निर्णय कळवायचा आहे. नाही नाही दोन काढले आणि ते 2 धावा पूर्ण केल्या. 2ने संघ पोहोचतोय तो 5 वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रवी याचा. आता मात्र पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू. तिथे 1 धाव पूर्ण करतायत आणि ते एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. आणि 1 धावाने संघ पुढे सरतोय तो 6 वर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आणि आता प्रथम स्ट्राईकला येतोय तो महेश. सामोरं जाईल रवी याच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा रवी तयार. षटकातील 4था चेंडू घेऊन. आता मात्र फुलर पद्धतीचा चेंडू होता त्याला ढकलून दिलाय. चेंडू हवामध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षण येतोय. मग तिथे 1 धाव पूर्ण होते. अशी गफलत होती क्षेत्ररक्षकात आणि ते 2 धावाने संघ पुढे सरतोय तो 8 वर. पुन्हा एकदा रवी तयार. या षटकातील 5वा चेंडू घेऊन महेशसाठी. पुन्हा सुरेख टोळा चेंडू ऑनच्या दिशेने. तिथे 1 धाव पूर्ण करतायत क्षेत्ररक्षक गणेश. आणि आता मात्र काहीशी की खराब झाली. गोलंदाला चेंडू गॅदर करता आला नाही आणि त्याचाच मोबदला मिळाला. एक अतिरिक्त धाव मिळाली आणि संघ 2ने पुढे सरतोय 10 वर.
षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा रवी तयार. पंचांच्या अर्ध विकेट नाही मारा गेला. आता मध्ये गोल्डन स्पॉटवर टाकला चेंडू. तर बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो लॉंगनच्या दिशेने आणि ते एक धाव पूर्ण करते. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बेलापूर संघाची धावसंख्या आहे ती बिनगडी बाद 11. दोन्ही फलंदाज 5-5 या धावसंख्येवर खेळतायत. वैयक्तिक अशी 5 संख्येवर खेळतोय तो रोहिदास आणि 5 धावसंख्येवर खेळतोय तो महेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो गणेश. थोडंसं वाटलं इकडनं पण त्यांनी पुण्याला गणेश तयार. पंचांच्या तिकडे तर मात्र लोअर फलटपरतीचा चेंडू त्याला टोळावलाय पंच्या दिशेने. तिथे एकदा पूर्ण करतायत व दुसऱ्याचा प्रयत्न करताय का नाही, नकार दिलाय आणि इथे एकाच धावेवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज आणि संघ पोहोचतो तो 12वर. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला होतो तो रोहिदास आणि सामना करेल गणेशाच्या चेंडूचा. आता गुडलेस चेंडू होता पुढे सरसावून चेंडू फेकून दिला. स्ट्रेट हिट केलाय. तर चेंडू 6 धावांसाठी जातोय. सूर्यक असा फटका म्हणावा लागेल तो तशाच्या बॅटमधून पुढे सरसावून ड्राईव्ह केला आणि संघ पोहोचतो या षटकाराने 18 या धावसंख्येवर. सूर्यक अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती रोहिदास याची. पुन्हा एकदा गणेश तयार. पुन्हा एकदा पुढे सरसार मारायचा प्रयत्न. चेंडू हवेत मग क्षेत्ररक्षक येत आहेत. बघा झेलदार संधी आणि आता मात्र बाद होतो इथे रोहिदास. कशी फटकेबाजी करतोय रोहिदास आणि त्याला मात्र षटकारानंतर तंबूची दिशा दाखवते तो गणेश. टीट फॉर टॅट म्हणावं लागेल तसं षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर तंबूची दिशा दाखवली ती रोहिदास याला आणि पहिला हादरा लागतोय तो. आणि सूर्य कसं झेल टिपला तिथे अभिमन्यू यांनी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज इथे रुपेश शाखा भरून काढण्यासाठी. आता मध्ये गोल्डन स्पॉटवर टाकला चेंडू. काहीसा वळण घेतो आणि चेंडू जातो थेट यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव जातोय चेंडू. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती गणेशाची. षटकारानंतर काहीसा कमबॅक करताना इथे आपल्याला दिसतो तो गणेश. आता 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करून 1 बळी मिळवलाय तो गणेश याने. पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेऊन तयार गणेश. तर मात्र पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र बीट झाल्यात रुपेश आणि चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते 18वर. अजून षटकातील शेवटचा चेंडू. गणेश तयार. पंचांच्या ओव्हर द विकेटने मारा करेल तो नवीन फलंदाज रुपेशसाठी. पुढे सरसार मारायचा डान्सिंग डाऊन द विकेट. आता मात्र तो बीट होतोय आणि सूर्यकाचं यष्टी रक्षण करतोय तो यष्टी रक्षक आणि ते यष्टीच्या स्वरूपात बाद होतोय तो रुपेश आणि बोपला न फोडता इथे रुपेश बाद होतोय. 3 चेंडूचा सामना केला.
चला घाई करायची आहे, दोन्ही संघांना विनंती करतो मी. नवीन बॅट्समन विनोद पुण्याचा तिसरं षटक घेऊन आलं तो मिथून रा चेंडू इथे च्या दिशेने हिट करताय, तिथे एक धाव मिळते आणि आता स्ट्राईकला जातोय तो नवीन आलेला फलंदाज विनोद. पुन्हा एकदा आणि आता मात्र बीट होतो इथे विनोद. सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल तो मिथून याचा विनोद साठी. नाही डॉट पुण्याचा सुरेख असा फटका म्हणावा लागेल, पॉईंटच्या दिशेने मारलाय. बघूया इथे येतो इथे एकच धाव मिळते, नाही तर खातं खोलतो तो विनोद आणि संघ पोचतो तो एक धावने 20 या धावसंख्येवर. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मिथून याची. आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळून दिला नाही तो फलंदाजांना. आणि आता पुन्हा स्ट्राईकवर येतोय तो सलामीला फलंदाज महेश. तर मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, पावल्यानंतर चेंडू थेट जातो यष्टी रक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती मिथून याची. आता फक्त 2 धावा खर्च केल्यात ते मिथून याने. आता मात्र आखूड पद्धत चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने टोळावला आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. संघ 1 पुढे जातोय 21 वर. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती मिथून याची. फक्त 3 धावा खर्च केल्यात त्या मिथून याने षटकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात त्या महेश याच्या आणि सलामीला फलंदाज महेश त्रिफळाची बाद होतोय आणि त्याला तंबूची दिशा दाखवतो मिथून. सुरेख अशी गोलंदाजी मिथून याची. फक्त 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय तो मिथून याने आपल्या संघासाठी. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती पुन्हा षटकातील चौथं षटक घेऊन येतोय तो शशी. सूर्यकाचा कोलंबीचा चेंडू होता, तिथे टोळावला चेंडू जातोय या घोषित क्षेत्रात आणि संघ 1 पुढे सरतोय तो 22 वर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो शशी. पुन्हा एकदा शशी तयार, पंचांच्या राऊंड विकेटने मारा गेला विनोसाठी. आता मात्र गुडवेन स्पॉटवर चेंडू होता, हिट केलाय, चेंडू चाललाय, बघूया बघता बघता चेंडू जातोय उंच डोक्यावरून सीमारेषा पार षटकार आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचते ती 28 वर.
सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल ती. विनोद याची दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारतो शशी याच्या गोलंदाजीवर. बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तयार शशी टू विनोद. आता मध्ये आखुटपेचा चेंडू होता मतलब पूल केलाय. बघूया चेंडू हवेत आणि इथे मात्र बाद नाही त्याच्या. आणि इथे बाद होतो तो विनोद. आणि आता इथे विनोद बाद होतो दिवेकर आणि त्याचीच जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विनोद बंद्रे 28. शशी तयार रेडी. नाही तर जोरकस मारला चेंडू. चेंडू हवेच. मग क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र काहीच जज करता आला नाहीये आणि त्याचाच मोबदला मिळतोय. इथे फक्त 2 धावा पूर्ण करतायत आणि फलंदाज आणि धाव फलक पोहोचतो तो 30 वर. शशी तयार. पुन्हा एकदा षटकारच्या दिशेने मारलाय चेंडू. बाउन्स टू बाउन्स आणि चेंडू जातो सीमा रेषावर. सुरेख असा फटका म्हणावा लागेल तो विनोद याचा आणि संघ पोहोचतो या 4 ने 34 वर. असं मागडं षटक म्हणावं लागेल ते शियाचं. याच्या आधी सुरेखाची गोलंदाजी केली होती ती मिथुन याने फक्त 3 धावा खर्च केल्या त्या दुसऱ्या षटकात. गणेशाने 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पहिल्या षटकात आल्या होत्या रवी यांच्या 11 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शशी तयार पण त्यांच्या राऊंड विकेट मारा करेल विनोद साठी. आता मध्ये स्ट्रेट हिट केलाय चेंडू. मग क्षेत्ररक्षक येत आहेत. बरं एक धाव पूर्ण करतायत. बघूया दुसऱ्या धावचा प्रयत्न होत आहे आणि ते धावचीतच्या रूपात बाद होत आहेत. पंकज पण एकही चेंडू खेळला नाही आणि धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे. षटक संपतंय आणि पहिली इनिंग संपते आणि त्यानंतर धावसंख्या होते ती 35 आणि 36 धावांचं आव्हान असेल ते सारसोळे संघाला जिंकण्यासाठी. $35. चौदा आला या ओव्हरला. 14. पहिल्या ओव्हरला 11, दुसऱ्या ओव्हरला 7, नंतर 3 आणि आता 14. यापुढील होणारा सामना असेल तो 40+ कुक्षेत 11 विरुद्ध 40+ सानपाडा. तर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर त्यांनी समालोचन कक्षात यायचं नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. यापुढचे समालोचन करतील आमचे मित्र मोहन दीक्षित. हॅलो हॅलो. नवी मुंबईतील लेजंड खेळाडू प्रमोदजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण वनमंत्री चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण स्टेजवरून स्टेजची शोभा वाढवायचे. प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस या नावाने पूर्ण नवी मुंबईवर आपण त्यांना पाहत आलोय. तेच आपले आसनस्थ होतात.
आणि त्याचबरोबरीने जुगावचे आपले महेश पाटील यांचं देखील इथे आगमन होतंय. तर आ- आणि इथे नाणेफेकी केली जाते. यानंतर होणारा सामना सानपाडा 40+ विरुद्ध कुक्षेत 40+. कुक्षेत 40+11 या नावाने इथे नाणेफेक केली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. देसले साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकी जिंकले इथे सानपाडा संघाने. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. सानपाडा संघाचा इथे प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्यांनी सानपाडा 11 संघाचा कोणी प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर त्यांनी समालोचन कक्षात यायचंय. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. बॉलर हरीश आहे. उदय आणि जयेश. चला उदय सुरुवात आता पॉईंटच्या दिशेने मारलाय चेंडू आणि तिथे एकदा पूर्ण केली आहे. बघूया दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत आणि बघता बघता 2 धावा इथं पूर्ण करतायत उदय आणि जयेश. आणि ते बेलापूर संघाकडून पहिलं षटक घेऊन आला तो हरीश आणि सलामी आल्या फलंदाजांची जोडी उदय आणि जयेश. पहिल्याची 2 धावा मुकबल करतात ते उदय. पुन्हा एकदा रिश्ता आहे आता मध्ये फुलर पद्धत चेंडू होता. चेंडू टोळावला आणि तिथे मध्ये थेट चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकच्या हातात आणि विजय म्हात्रे इथे झेल टिपतायत आणि इथे मात्र मोठा आदरा म्हणावा लागेल तो सालसोळे संघाला उदय तांडेल याच्या रूपात. असा धडाकेबाज फलंदाज उदय लांब लांब षटकार मारण्यासाठी गणला जातो. तोच काहीसा दुसऱ्याच चेंडू इथे बाद होतोय हरीशाच्या गोलंदाजीवर आणि 2 या धावसंख्येवर पहिला आदरा लागतोय तो सालसोळे 40+ संघाला. छत्तीस धावांचं आव्हान घेऊन मैदानात इथे उतरलाय तो सासवड 11 संघ.
आणि उदय यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो मनोज. पुन्हा एकदा हरीश तयार. पंचांच्या राऊंड विकेटने मार्गाला आखूड पद्धत चेंडू होता. पंच दिशेने टोळावला चेंडू. तिथे एक धाव पूर्ण करतात बघा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज आणि 2 संघ पुढे सरतो तो 4 वर. जोरदार मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आणि धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा हरीश तयार. गोल्डन स्पॉटवर टाकला चेंडू आणि आता मात्र बीट होतोय तो मनेज आणि काहीसा बॅट आणि बॉलचा निशाण होत नाहीये आणि ते चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 5 वर. या षटकातील शेवटचा चेंडू हरीश टू मनोज. आता मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र इथं बीट होतोय आणि पुन्हा बॅटची कडा चेंडू जातो घोषित क्षेत्रात. षटक संपतोय आणि या षटकाच्या समाप्तीन आणि षटका सम धावसंख्या आहे ती 6. आता जयेश मनोज आला ना ओव्हर झाली हा जयेश आला. आता प्रथम स्ट्राईकला येतोय तो सलामीला फलंदाज जयेश आणि सामोरं जाईल रोहिदास याला. आता मात्र फुलर पद्धत चेंडू होता. चेंडू टोळा लेग साईडच्या दिशेने तर बघूया इथे पंचांचा इशारा तो षटकार. पहिला चेंडू इथे समाचार घेतोय तो रोहिदास याचा. फुलर पद्धत चेंडू होता मात्र परफेक्ट वेट केला आणि चेंडू फेकून दिलाय तो च्या दिशेने. या षटकारने आणि पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा जयेशाचा. कॅपमध्ये चेंडू मारलाय आणि पुन्हा एकदा पंचांनी निर्णय कळवायचा तिथे चौक आणि चौकाराचा इशारा तर सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती जयेशाची. पहिल्या चेंडूवर षटकार मारला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा रोहिदास तयार. आता मध्ये खोलवर पद्धत चेंडू होता आणि इथे काहीशी गफलत होती ती क्षेत्ररक्षकाकडून मिस होतोय आणि इथे एकदा पूर्ण करतायत आणि इथं फेकी येत आहेत बघता 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सुनील रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती मनोज आणि जयेश याची आणि या 2 ने धावसंख्या पोहोचते ती 18 वर. अजून या षटकात 3 चेंडू शिल्लक रोहिदासा तर चेंडू था मात्र सिस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू आणि ते नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून. अव्वंतर धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. पुन्हा रोहिदास तयार. आता मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल. वेगवान चेंडू होता पडल्यानंतर इथे बीट होतोय तो जयेश. सुरेख असा म्हणावा लागेल कुठेतरी रोहिदास यांचा. आणि सुरेख असं पुन्हा एकदा पुन्हा चेंडू जातोय निर्धाव जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो रोहिदास. जयेश आला. सुरेख असा कमबॅक म्हणावा लागेल तो रोहिदास. इथं षटकार आला चौकार आला त्यानंतर हा कमबॅक शॉट आणि आत्ता मात्र टळवला चेंडू. बघूया तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र गफलत होते आणि जयेशचा झेल सुटतोय. मोबाईलला इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. जयेश सारख्या फलंदाजाला इथे जीवदान मिळतंय आणि या षटकामध्येच एक षटकार एक चौकार लगावला होता. धडकबाज फलंदाज बनावले सासवडेल संघाचा जयेश.
नाही तर आत्ता मात्र सुरेख फटका म्हणावा लागेल तो मनोज याचा. आणि बघूया इथे चौकाराचा इशारा त्या पंचांकडून. षटकावरच्या दिशेने मारलेला हा चेंडू, सुरेख असा फटका. 25 पहिला चेंडूवर विनोदाच्या चौकाट होता तो मनोज. आणि आता पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. संघ एकने पुढे जातोय तो 26 वर. पुन्हा एकदा विनोद देवेकर तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मार्ग मनोजसाठी आत्ता वाटत सुरेख असा फटका म्हणावा लागेल मनोजाचा. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक धाव पूर्ण करतायत आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. मात्र मनोज यांनी रोखले जयेश याला. आणि ते एकाच धावेवर समाधान मानतायत आणि एकने संघ पुढे सरतोय. 27 40+ नवी मुंबई 40+ ते उपाध्यक्ष नरेशजी गौरी साहेब यांना मी विनंती करतो आपण समालोचन कक्षात यायचंय. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष मान्य श्री नरेश गौरी साहेब यांना मी विनंती करतो आपण समालोचन कक्षात यायचंय. स्कोर 28. आणि जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल ती सारसोळे 11 संघाला. इथे काहीसा इथे खबत झालेली दिसते ती गोलंदाजाला. पंच स्प्रे वगैरे हवाय काही? रोहिदासांना काहीशी दुखापत झाली दिसते आणि त्यांचं षटक पूर्ण करण्यासाठी च्या बदलीवर गोलंदाज येतो तो विजय म्हात्रे. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल तो मनोज साडी. पुन्हा एकदा चेंडू टोळा लेग साईडच्या दिशेने आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रात. सगळ्याची फटकेबाजी म्हणावी लागेल ती मनोज याची. आणि एकने संघ पुढे सरतोय तो 29 वर. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा विजय तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल तो मनोज साडी. त्यामध्ये स्वरूपाचा चेंडू होता इथे ढकलून काढला आणि इथे एक धाव पूर्ण करतायत. आणि फलंदाज षटक संपते. पहिल्या षटकाच्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 30. अजून आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी सारसोळे 11 संघाला. सानवडे संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक आणि निर्वाणीचं अंतिम षटक घेऊन येतो पंकज. बघा डिफेंड करेल का? 6 धावा. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मनोज तयार. आणि आल्या बघूया का उचावलाय तिथे मात्र प्रयत्न आणि षटकार आणि ते सामना जिंकतो तो मनोज. आणि पहिला चेंडू ते षटकार मारतोय त्या पंकजाच्या आणि इथे सामना विजयी होतोय. सानपाडा संघाने आपण निर्णय कळवायचा आहे. ते खूप खूप अभिनंदन सारसोळे 11 संघाचे. तसेच खूप खूप इथे आभार मानतो आम्ही. बेलापूर हा सानपाडा संघाने निर्णय कळवायचा आहे. आणि इथे बेलापूर संघाचे प्रतिनिधी उपस्थित आपण या स्पर्धेत सहभाग घेऊ